पोह्यांचा उपयोग आपण फक्त कांदे पोहे करण्यासाठी करतो, पण तुम्हाला माहिती आहे का, पोह्यांपासून अनेक वेगवेगळे नाश्ते आपण तयार करू शकतो. त्यातलाच एक कुरकुरीत, टेस्टी, हलका फुलका नाश्ता आणि अगदी लवकरात लवकर तयार होणारा टेस्टी नाश्ता मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत. हा नाश्ता दिसायला जितका सुंदर दिसतोय ना, चवीलासुद्धा तसाच भन्नाट लागतो. करूयात मग. नमस्कार, मी नविता. आज मी घेऊन आलेले आहे कच्चे बटाटे आणि पोह्यांपासून एकदम टेस्टी क्रिस्पी नाश्ता. हा नाश्ता तयार करण्यासाठी मी इथे 3 बटाटे सोलून आणि किसून घेतलेले आहेत. बटाट्याचा हा किस आता आपल्याला छान स्वच्छ पाण्यामध्ये 2-3 वेळा छान धुवून घ्यायचा आहे. या बटाट्यामध्ये जे स्टार्च असतं ते आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे. आता छान हा बटाटा आपण कुस्करून पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचा आहे. आणि हो, हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही, तर हे आपल्याला आपल्या घरातल्या झाडांमध्ये टाकायचं आहे. छान स्वच्छ 2 ते 3 वेळा हा बटाटा आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि मग पाण्यातून हा छान पिळून आपल्याला हा बटाट्याचा किस वेगळा ठेवायचा आहे. आता एका पॅनमध्ये आपण 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला छान अर्धा चम्मच मोहरी तडतडू द्यायची आहे. अर्धा चम्मच जिरंही टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर मी इथे थोडासा हिंग पण टाकून घेते. आता जिरं, मोहरी, हिंग आपण छान परतून घेऊया आणि यात आता मी 3 हिरव्या मिरच्या, 2 ते 4 लसणाच्या कळ्या आणि अर्धा इंच आलं कुटून या ठिकाणी घातलेलं आहे. आलं आणि लसूण छान परतून झाल्यानंतर यात मी फ्रोझन वाटाणे घातलेले आहेत आणि यात आपण किसून ठेवलेला स्वच्छ धुतलेला बटाट्याचा किस या ठिकाणी टाकायचा आहे. बटाट्याचा किस टाकल्याबरोबर लगेचच आपल्याला मीठ टाकायचं आहे. अर्धा चम्मच हळद टाकायची आहे आणि अर्धा ते पाऊण चम्मच लाल तिखट यामध्ये आपल्याला टाकून छान परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथे मी घालते आहे पावभाजी मसाला 1 टीस्पून आणि 1 टीस्पून मी इथे चाट मसाला पण घातलेला आहे. याने आपल्या या मसाल्याला छान चटपटीत टेस्ट येणार आहे. हा मसाला छान परतून झाल्यानंतर यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे आलू शिजण्यासाठी आपल्याला 5 मिनिटं झाकून ठेवून द्यायचे आहेत. आता हे आलू आपले शिजत आहेत, तोपर्यंत आपण आता याचं कव्हर तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहे आणि पोहे आपल्याला छान स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा आपण हे पोहे छान 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत आणि आता आपल्याला हे असेच ठेवून द्यायचे आहेत. यात मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे कारण पोहे भरपूर पाणी शोषून घेत आहे आणि आपल्याला या पोह्यांचा एक छान घट्ट गोळा तयार करायचा आहे. त्यामुळे आपल्याला यात थोडंसं पाणी ठेवायचं आहे. या पोह्यांमध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चम्मच मी इथे साखर घालून घेते आहे. आता हे पोहे साखर आणि मिठासोबत हे पाणी छान शोषून घेईल, तोपर्यंत आपण हे थोडा वेळाला झाकून ठेवूया. आता आपला हा मसाला छान तयार झालेला आहे. बटाट्याचा मसाला छान तयार झालेला आहे आणि यात मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता हे एका मॅशरच्या सहाय्याने हे संपूर्ण बटाट्याचा किस आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता मॅशरच्या सहाय्याने आपला हा मसाला छानपैकी मॅश झालेला आहे. आता आपण याला थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. आपले पोहेसुद्धा छान भिजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता हे अगदी नरम झालेले आहेत. अशा प्रकारे छान नरम झाल्यानंतर या पोह्यामध्ये आता आपण कुटलेली लाल मिरची मी टाकते आहे. त्याचबरोबर मी थोडंसं गोडलिंबाचा पालासुद्धा चिरून टाकलेला आहे आणि थोडंसं मी इथे ऑरेगॅनोसुद्धा घालते आहे. आता हे सगळे मसाले टाकल्यानंतर आपल्याला हे पोहे छान व्यवस्थित कुस्करून घ्यायचे आहेत, मळून घ्यायचे आहेत. असे छान आपल्याला दाबून हे छान एकजीव करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला एक घट्ट गोळा त्याचा तयार करायचा आहे. जर हे पोहे आपल्याला थोडे कोरडे वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं पाणी पण घालू शकता किंवा हात ओला करून या संपूर्ण डोला छान मळून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता आपला हा छान गोळा तयार झालेला आहे. आता हाताला तेल लावून याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत. साधारणतः लिंबा एवढे असे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आणि आपला जो बटाट्याचा जो मसाला तयार केलेला होता त्याचे सुद्धा मी या मोठ्या गोळ्यांपेक्षा थोडे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हा जो पोह्यांचा गोळा आहे, बॉल आहे, त्याला आपण असं छान प्रेस करून घेऊया आणि यामध्ये एक असं छोटीशी वाटी तयार करून आपण जो बटाट्याचा बटाट्याचे जे बॉल केलेले होते मसाल्याचे ते सुद्धा आता आपण यात छान भरून घेऊया.
आपण जसं पुरणाच्या पोळीमध्ये सारण भरतो, पुरण भरतो, तशाप्रमाणे आपल्याला हे बटाट्याचं मसाला यात भरून घ्यायचा आहे आणि छानपैकी याला बंद करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता आपले हे छान गोळे तयार झालेले आहेत. हा नाश्ता आपला तयार झालेला आहे. याला आता आपण छान फ्राय करून घेऊया. कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आता तेल छान तापल्यानंतर आपल्याला हे संपूर्ण पोहे आणि बटाट्याचे हे जे आपण वडे तयार केलेले आहेत यात आपल्याला फ्राय करायचे आहे. पण हे वडे आपल्याला डीप फ्राय करायचे नाही तर शॅलो फ्राय करायचे आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपले वडे आता हे तयार झालेले आहे. अलटून पलटून अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. वा, पोहे आणि कच्च्या बटाट्यापासून तयार झालेला हा क्रिस्पी नाश्त्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हीही करून बघा अशा प्रकारे नाश्ता. नाश्ता दिसायला जितका सुंदर दिसतो आहे ना, चवीला सुद्धा तितकाच भन्नाट लागतो. एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतो आणि करायला सुद्धा एकदम सोपी आहे. तुम्ही नक्की करून बघा. माझी पूर्ण खात्री आहे हा व्हिडिओ बघताच तुम्ही ही रेसिपी नक्की करायला घ्याल. रेसिपी केल्यानंतर कशी झाली ते मला नक्की सांगाल. आता छानपैकी रंग आलेला आहे आणि आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपले हा संपूर्ण नाश्ता तयार झालेला आहे. आता हा आपण नाश्ता आपल्या एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. मस्तपैकी कुरकुरीत टेस्टी नाश्ता आपला तयार झालेला आहे. एकदम टेस्टी क्रिस्पी नाश्ता हा एकदम भन्नाट असा कच्च्या आलूपासून आणि पोह्यांपासून आपला हा नाश्ता एकदम क्रिस्पी नाश्ता तयार आहे. आता यातला आपण एक कापून पण बघूया. आहा, किती सुंदर आतमधले लेअर दिसते आहे. वा, मस्त. हा नाश्ता आपल्याला चटणीबरोबर सर्व करायचा आहे. कुठलीही चटणी चालेल, हिरवी, लाल किंवा शेजवान चटणीसुद्धा सोबत हा खूप सुंदर लागतो आहे. अशा प्रकारचा नाश्ता, हा झणझणीत नाश्ता तुम्ही नक्की करून बघूया. भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये.